हाय फ्रेंड्स. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅप्पी मकर संक्रांत. संक्रांत म्हणल्यावर तिळगुळाचे लाडू आलेच. संक्रांतीला स्पेशल असं काही बनतं तर ते म्हणजे तिळगुळाचे लाडू. गोड असं पदार्थ घरात बनवलं जातं. तेच मी आज ट्राय करणार होते रेसिपी आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. सोप्या पद्धतीची आहे. यामध्ये तुम्हाला कुठला पाक वगैरे तयार करायची काही गरज नाही. मी ज्या पद्धतीने बनवते ते एकदा नक्की ट्राय करा बनवून. खूप सोपी पद्धत आहे. ज्यांना पण येत नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. नक्की बघा. तीळ घ्यायची. तिळीला छान असं निवडून घ्यायचं. त्यामुळे खडे वगैरे असतील हे चेक करायचं, कारण ते खाते वेळेस लागतं दाताला. खरपूस असं भाजून घ्यायचं. तीळ भाजल्यानंतरच छान होते. त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि एका साईडला गूळ कट करून घ्यायचा. ह्याच्यामध्ये 3च गोष्टींचा समावेश केलेला आहे मी. तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचा. एवढं काही हार्ड रेसिपी नाही आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. गूळ कट करून घ्यायचं. गूळ कट झाल्यानंतर सर्व काही मिश्रण आहे ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि त्याला असं एकजीव करायचं. ह्याच्यामध्ये थोडंसं नमक ॲड करायचं, कारण स्वीट असतं तिथं नमक थोडं टाकलं ना ते खूप छान होतं. आणि नंतर असे लाडू वळून घ्यायचे आणि थोडंसं तुम्ही टाकायचं असेल तर जायफळ पण ॲड करू शकता. त्याच्याने पण खूप छान चव येते. मी असं मिश्रण वगैरे एकत्र करून लाडू बघा किती छान बनले होते आणि क्रिस्पी पण छान मस्त झाले होते. फायनली सगळे लाडू वळून घेतले मी आणि इकडे तोपर्यंत पीठ ठेवले होते, कारण मला पोळी पण बनवायची होती. तिळगुळाचीच पोळी होती ते बनवायची होती म्हणून आधीच पीठ केले होते. लगेच लाटून वगैरे घेतले, कारण जेवणाचा टाईम झाला होता. हे कामावून आले असते म्हणून. आणि मस्त अशी पोळी पण बनवून घेतली आणि त्याला तूप लावून असं परतून घेतले. मी पण ह्या गोष्टी पहिल्यांदाच बनवत होत्या, कारण माझ्या पहिल्या मकर संक्रांतीला वंश लहान होता. त्यामुळे मी कुठले काही बनवले नव्हते, कारण तो फक्त 1 या 2 मंथचा होता. पण केल्यानंतर सगळं काही जमतं हे मला आज समजलं आणि मी ते बनवून पण ट्राय केले. नंतर सगळा स्वयंपाक झाला होता आणि हे आले होते आणि मस्त असं त्यांना ताट रेडी करून दिले. सगळ्यांनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.